अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलगा आपला, अशी आपली एक संकल्पना आहे की एकीकडं आरक्षणाचं आंदोलन आपण बघतोय. मी स्वतः त्याच्यामध्ये जवळपास 25-30 वर्ष सक्रिय आहे. त्याची जी गायकवाड समितीच्या समोर मांडणी केली ते माझ्या पुस्तकातनंच केलेली आहे. ब्राह्मणी धर्मानुसार मराठी शूद्र, इथली जी वर्णव्यवस्था आहे त्यातला शूद्र वर्ण आहे आणि मराठा समाज कसा शिक्षणापासून वंचित होता किंवा आर्थिक त्याची कुचंबना कशी झाली आणि आरक्षणाचा लाभ. पण आजच्या स्थितीमध्ये आरक्षण मिळणं जे काही शक्य आहे, कुणबी म्हणून ओबीसीतला असेल, EWS म्हणून केंद्र सरकारने जे 10% ते दिलंय आणि खुल्या वर्गातली स्पर्धा. समस्या शिक्षणाची आता मला दिसत नाही. मला समस्या काय दिसतीये की मुलं शिकले, अनेक मुलं रोजगाराचा प्रश्न म्हणजे BA मेकॅनिकल आहे, BE सिव्हिल आहे, BE प्रोडक्शन आहे, BA इलेक्ट्रॉनिक्स आहे, BA कॉम्प्युटर आहे आणि ही सगळी चांगल्या डिग्री घेऊन सुद्धा आज कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात परंतु त्यांना रोजगार मिळत. नवीन एक समस्या तुम्ही बघितलेली आहे की सोलापूरमध्ये 50 तरुण मुलांनी जे शिक्षित आहेत पण त्यांची लग्न होत नाही असं गोड्यावरनं त्यांनी मिरवणूक काढत कलेक्टरकडे गेले होते. आणि ही स्थिती ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये. एकीकडे मुलींना स्थळं पुण्या मुंबईतलीच पाहिजे, चांगली स्थळं पाहिजे, दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये लग्न होत नाहीत. आपण जो मूळ प्रश्न विचारलेला आहे की मी अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, चला जग जिंकूया, उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षणासाठी आता बाहेर पडूया, हे मी का सांगायला लागलो तर भारतामध्ये 142 कोटी लोकसंख्या आहे आणि पंतप्रधान काय रोजगार देतात? पंतप्रधानकडे रोजगाराचा कार्यक्रम नाही.